आता काय नेमका प्रॉब्लेम काय झालाय तुमच्या पुलाचा? ते ढगफुटी सारखा पाऊस झाला अचानक आणि रात्रीचा पाऊस असल्यामुळे अंदाज नाही आला. ही जी मोठाली झाडं आली ती इथं मोऱ्यांना अडकली आणि इकडं हाईट कमी होती, मोऱ्यांची हाईट जास्ती होती. मग पाण्याने पर्यायी मार्ग तिकडून काढला आणि तिकडून सगळं उकरून नेलं. आता जर त्याच्याबरोबर समजा ही शेतीची मोठी हानी झाली. आता जर समजा हा पूल ज्यावेळेस होत होता त्यावेळेस तुम्ही का त्यांना सांगितलं ना की या मोऱ्या जरा मोठ्या करा, इकडे अडचण होऊ शकते असे सांगितलं तरी पण ते पीडब्ल्यूडीचे जे इंजिनियर असतात त्यांच्यानुसारच ठेकेदार काम करणार. स्थानिक शेतकऱ्यांनी किती सांगितलं तरी पण त्यांचं कोणी ऐकत नाही. तुमच्या आता प्रशासनाकडे काय मागणी असेल? का आता लवकरात लवकर आमचा येणे जाण्याचा मार्ग चालू करून द्यावा. तर ही घटना कारण किती आता दिवस आम्हाला चालत पण जाता येणार नाही असं कंडिशन आहे. मग शेतीचा माल वगैरे आता आता ऊन पडलंय, पाऊस गेलेला आहे, पेरण्यांची कामं खोळंबलेली आहेत पावसाने. आता जे उघड आहे त्यात जे पेरणी करायला पाहिजे त्याला आता रस्ता नसल्यामुळं काहीच करू शकत नाही. आणि आता पर्याय आम्हाला एकच वाटतोय की सरकारने निदान आम्हाला रोपवे तरी करून द्यावा इथं, म्हणजे किती जरी पाऊस आला तरी आम्हाला अशा अडचणी येणार नाही. म्हणजे शेतीची कामे तरी रोपवेला बांधून आम्ही ट्रॅक्टर तिकडे सोडू आणि पुन्हा इकडे घेऊ. बरं आता हे झाड ही परिस्थिती आम्हाला दरवर्षीची नाही आला तर. आणि त्या साईडला त्या साईडला पण नाही कोणी आलं, नाही आलेलं ना. नाही तलाठी आलं, नाही कोणी झालं. साधी माणसं जगल्यात का मेल्यात का वाहून गेल्यात ते पण बघायला नाही आलं कोणी. आता पाऊस पडून किती आता दिवस झाले? आमचं घर इथं वाडीच्या कडेला आहे पुढं. तिथं मी गेल्या वर्षी एक चिंचोली ग्रामपंचायतला अर्ज दिला होता लेखी का कायमस्वरूपी आमची सोय करावी. तर त्यांनी काही पाणी पण येऊन केली नाही का अर्ज दिलाय, खरंच परिस्थिती काय आहे ते बघायला सुद्धा आलेलं नाहीत. तुमचं घर आणि दरवर्षी रस्ता वाहून जातो आमच्या घरासमोरचा, म्हणून आम्ही एक आमची फोर व्हीलर सुरक्षित ठिकाणी नेऊन लावली होती पुराच्या आधी. तर सकाळचं आम्ही उठून बघतोय तर अर्धी गाडी आमची पाण्यात बुडाली होती. मग आम्ही इकडे तिकडे फोन करून लोकांना बोलून घेतलं, चुलत भावाला बोलून घेतलं चंद्रशेखर बारवेला. इकडे गणेशवाडीवरून दत्ता बोर आले, त्यांनी रश्या आणून गाडी बांधून ठेवली म्हणून ती गाडी सुदैवाने वाचली. आणि चंद्रशेखर बारवे यांची टू व्हीलर डोके एवढ्या पाण्यात गाडी बुडाली होती. म्हणजे पावसाचा वेग एवढा प्रचंड होता की हे पूल पूर्णपणे वाहून गेला का? वाहून गेला. तर मग आणि आता तुम्ही रात्रीचं असल्यामुळं आम्हाला अंदाजच नाही आला त्याचा पाण्यात. मला एक सांगा, आता तुम्ही कसं जाता त्या ठिकाणी? आम्ही आता इकडून पाऊल वाटे पाऊलवाट म्हणजे तुम्हाला कुठल्या प्रकारची गाडी नाही, किंवा काहीच घेऊन जाता येत नाही? काहीच नाही. साधं एक 10 किलोचं बाचकं पण नाही नेऊ शकत अशी वाटी ती. हो, म्हणजे तुम्हाला शेती करणं आता थोडं अवघड झालंय तिकडे. अवघड म्हणजे करू शकत नाही, शेतीला खत पण नेऊ शकत नाही. मग तुमची काय मागणी असेल आता? काय लवकरात लवकर आमचा दळणवळणाचा रस्ता चालू करून द्यावा. भयंकर अवघड आहे जायचं. तुम्ही इथून अधिकाऱ्यांना घेऊन गेलेत का आता एवढ्यात? आलेच नाही का पंचनामा करायला असं कोण आलंच नाही का तुमच्याबरोबर?